आमच्या आजकालच्या माता मौल्या काय करतात तो लेकराला सकाळ सकाळी उठवतात, शाळेत जाण्यासाठी तयार करतात, त्याचा मेकअप करायचा, त्याला गणवेश घालायचा, दप्तर भरायची, बाटली भरायची आणि एसटी पर्यंत सोडवायला जायचं. गेल्यानंतर त्या लेकराच्या कानामध्ये सांगायचं, बाळा एसटीच्या पुढे बसू नको बर का, पुढून एखादी गाडी धडकली तर. बाळा एसटीच्या पाठीमागे बसू नको बर का, पाठीमागून एखादी गाडी धडकली तर तू एसटीच्या मध्यभागी बसत जा. पण 450 वर्षापूर्वी आमच्या मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं, राजा आजचा मावळणारा जरी सूर्य पारतंत्र्याचा असला ना तरी उद्याचा उगवणारा सूर्य आपल्याला स्वातंत्र्याचा करायचा आहे. जीव गेला तरी बेहत्तर, पण हे स्वराज्य निर्माण करून राहायचं. हे राजांना लावलेले संस्कार होते आणि तसं आपण आपल्या लेकरांना घडवलं पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला हाक मारताना आऊ साहेब म्हणायचे, आई साहेब म्हणायचे. वडिलांना हाक मारताना आबा साहेब म्हणायचे. काळ बदलला, आईची झाली मम्मी आणि वडिलांचा झाला पप्पा. काळ आणखीन बदलला, आता तर मम्मीची झालीये मॉम आणि पप्पाचा झालाय पॉप. आणि या मॉम पॉपच्या नादात लेकरांचा मात्र तुम्ही लॉलीपॉप करून टाकला. हे वास्तव सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लेकरांना शिकवा, मला मम्मी म्हणत जाऊ नको, मला आई म्हणत जा. कारण कसं आहे माहिती आहे का, मम्मी या शब्दाचा अर्थ काय? मम्मी म्हणजे इजिप्तच्या पिरामिडमध्ये जे प्रेत असतं ना, त्याला पांढऱ्या कपड्याने गुंडाळून ठेवलेलं, त्याला म्हटलं जातं मम्मी. मग तुम्ही मम्मी आहात का? लेकराला शिकवायचं, बाळा इथून पुढे मला मम्मी म्हणायचं नाही, मला आई म्हणायचं. कारण आई या शब्दामध्ये जो गोडवा आहे, आई या शब्दामध्ये जे प्रेम आहे, आई या शब्दामध्ये जो जिव्हाळा आहे ना, तो जिव्हाळा, ते प्रेम मम्मी या शब्दामध्ये नाहीये. आई मुलाला घडवते. कसं काय? आपल्या समोरचं उदाहरण, 9-9.5 वर्षाचा लहानसा मुलगा, त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. एवढ्या लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी मुखोद्गत असण्याचं कारण काय? आमची 90 वर्ष पूर्ण झाली पण आमचं एकदा पारायण करून होत नाही. आणि 9 वर्षाचं पोरगं ज्ञानेश्वरी मुखोद्गत करते. त्याचं कारण असं आहे, तो लहानसा मुलगा ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होता ना, त्यावेळेस त्या मुलाच्या आईनं 108 वेळा ज्ञानेश्वरीची पारायणं केली होती. म्हणून हे लहानसं पोरगं ज्ञानेश्वरी मुखोद्गत करू शकते. म्हणून मुलाला घडवायचं का मुलाला बिघडवायचं हे आईच्या हातामध्ये असतं. आजकालच्या माता मुलं आपल्याला बघायला मिळतात, लहानसं लेकरू रडायला लागलं की त्या लेकराला काय दाखवता? चूचू चिमणी, कार्टून दाखवता, मोबाईल दाखवता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या लेकरांना कार्टून दाखवलं ना तर तुमचं लेकरू कार्टून सारखंच घडेल. माझं वाक्य नीट ऐका बरं का. जर तुम्ही तुमच्या लेकरांना कार्टून दाखवलं तर तुमचं लेकरू कार्टून सारखंच घडेल. पण त्याच लेकरांना जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगितले, अरे त्याच लेकरांना जर तुम्ही धर्मवीर शंभूराजे समजून सांगितले, त्याच लेकरांना जर तुम्ही संत समजावून सांगितले ना तर तुमचं पोरगं नक्कीच महामानव घडल्याशिवाय राहणार नाही. पण तसे संस्कार लेकरांना देणं गरजेचं आहे. महाराज काही का असं ना, आपलं लेकरू घडलेलं असो, आपलं लेकरू